नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, परीक्षेच्या दृष्टीने आपण काही गणित पाहत आहोत. आपला तिसरा पाठ चालू आहे, अंकगणित श्रेणी. त्यातले त्यात शाब्दिक उदाहरण जे परीक्षेला तुम्हाला 3 गुणांसाठी येतात, कधी कधी 4 गुणांसाठी उपयोजनात्मक येतात. तो एक प्रश्न आहे. मग आज आपल्याला कोणतं गणित बघायचंय? आपल्याला एक क्रमिकेवर आधारित गणित बघायचंय. शाब्दिक उदाहरण की या शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला क्रमिका तयार करायची. मग क्रमिका तयार केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की ते कसं सोडवायचे. पण हे शाब्दिक उदाहरण तुम्हाला कशासाठी महत्वाचे? परीक्षेसाठी तर आहेतच रे बाबा, व्यवहारासाठी महत्वाचे, स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे. म्हणून यांचा अभ्यास आपल्याला नीट करायचा आहे आणि आपल्याला गणित सोडवायचे. मग आता आपल्याला काय सांगितलेले गणितामध्ये ते बारकाईने लक्ष द्या. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 अशी रक्कम गुंतवली. गुंतू द्या ना. तर त्याची 12 वर्षातील एकूण, हे महत्वाचं आहे. एकूण म्हणजे काय? एकूण म्हणजे SN आहे. समजून घ्या. तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्या TN वापरायचे का SN हेच कळत नाही आपल्याला. TN वापरायचं तर केव्हा वापरायचं, SN वापरायचं तर केव्हा वापरायचं. मग ज्यावेळेस एकूण शब्द आला त्यावेळेस SN वापरायचं, ज्यावेळेस फक्त पदांचा उल्लेख आहे विशिष्ट अशा त्यावेळेस TN वापरायचे. मग आता आपण काय करू? चला, आपल्याला या शाब्दिक उदाहरणाला क्रमिकेत रूपांतरित करायचे. मग आता पहिले वर्षी किती गुंतवलेत? 5,000, म्हणजे पहिलं पद 5,000, दुसरं पद 7,000, तिसरं पद 9,000. असे किती वर्ष गुंतवलेत? 12. आणि एकूण आले म्हणून यश, आणि हे 12. बघा काय अवघड आहे का? अजिबात नाही. अहो, 3 गुण घ्यायला काहीच अवघड नाही. फक्त तुम्ही लाईक करा, तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. मग आता पहिलं पद काय? पहिल्या पदाला ए म्हणतो म्हणून 5,000. ह्याच्यातला साधारण फरक 7,000 मधून 5,000 गेले 2,000. बरोबर. यांची किंमत किती? 12. आणि काय काढायचे? यस 12 काढायचे. ओके, अशा प्रकारे. मग आता आपल्याला या ठिकाणी SN सूत्र वापरावं लागणार. मग SN काय सांगतं? SN बरोबर N/2 गुणिले 2A अधिक कंसात N वजा 1 कंसाला गुणिले D. मग आता S12 बरोबर 12/2 गुणिले 2 गुणिले 5,000 अधिक कंसात N 12 वजा 1 गुणिले D किती? 2,000. आकडे जरी मोठे असले तरी गणित सोपं आहे विद्यार्थ्यांना. मग 2 न 12ला भाग जात असेल तर घालायचा, जात नसेल तर ठेवा तसंच. इथं समय म्हणून जाऊ शकतात. 2 6 जा 12, बेसक 12. मग 5,000 न 2 ला गुणलं 10,000 अधिक 12तून 1 गेला 11 गुणिले हे 2,000. ओके. मग 6 गुणिला 11 न जर 2,000 ला गुणलं तर 22,000 आणि हे 10,000 किती झाले? 32,000. डायरेक्ट पण मांडू शकतो. मग 6 ने याला गुणायचं. 6 0 0 6 0 0 6 0 0 6 2 12. हातचा आला 1 सायंत्रिक 18 आणि 19 म्हणजे 1,92,000 रुपये जमा होतील. किती वर्षात? 12 वर्षात. म्हणून सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? तिथं लिहायचं. म्हणून सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती होईल? 1,92,000. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण एक 3 गुणांचं अतिशय सोपं गणित अवघड आहे पण सोप्या पद्धतीनं तुमच्या समोर अशा प्रकारे सोडू शकतो. आणि विद्यार्थ्यांनो, असेच तुम्ही माझ्यासोबत राहा, म्हणजे मी तुम्हाला गणित या विषयामध्ये संपूर्ण भीती जी आहे, गणित 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 अवघड असं काही नसते. गणितासारखा सोपा विषयच नाही, फक्त तो डोक्यानं करावा लागतो. लक्षात आलं? आता मी तुम्हाला एक गणित देतो, ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर टाकायचं. अतिशय सोपं गणित आहे. 5वी 6वी पासून ते गणित पाहत आलेलो टक्केवारीची.
ते तुम्हाला अर्थनियोजन या धड्यामध्ये हमखास आहे बघा, पुढे येणारच आहे तो धडा. मग काय तुम्हाला शोधायचंय व 7,000चे 60% किती होतात ते सांगायचं. अतिशय सोपं, 7,000चे 60% आणि ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाका, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही गणित सोडवलात. ओके, ठीक आहे, अभ्यास करा.